नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात मोठ्या टॉप 9 बातम्यांनी. प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची घटना. चेंगराचेंगरीमध्ये 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर अनेक जण यामध्ये जखमी. चेंगराचेंगरीनंतर प्रयागमधील परिस्थिती नियंत्रणात, तर मौनी अमावस्येनिमित्त आज होणारं अमृत स्नान सुद्धा सुरूच राहणार. मात्र 13 आखाड्यांमधील अमृत स्नान पूर्णपणे रद्द. पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा, तर तात्काळ मदत करण्याचे पंतप्रधान मोदींचे निर्देश. गंगा स्नान करा, संगम नाक्याकडे जाऊ नका, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा, अफवांवर विश्वास ठेवू नका, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं भाविकांना आवाहन. स्थगिती दिलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावर आता 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत तोडगा काढला जाणार, सूत्रांची माहिती. मुंबईमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभाची पडताळणी होणार, सूत्रांची माहिती. योजनांचा लाभ घेतला असल्यास तो रद्द करण्यात येणार. महसूल विभागाकडून लाभार्थ्यांची पडताळणी सुरू. सरकारी योजनांमध्ये लोकांचा गैरप्रकार. आशिष जयस्वाल यांच्याकडून पीक विमा आणि लाडकी बहीण योजनेचं उदाहरण. सरकार उचित निर्णय घेईल, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. जरांगेंची प्रकृती सध्या काहीशी खालावली, तर उपचार घेण्यास मनोज जरांगेंचा नकार. बांगलादेशी रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जे अर्ज केले त्या कटाचा बेस मालेगाव आहे, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप.